काय झालं मॅडम? तू घरी चाललायस? हो. थोडा वेळ थांबशील, माझं थोडं काम होतं. काय काम होतं मॅडम? अरे मला जरा जुन्या फाईल्स हव्या होत्या. आज? हा. अहो गणपतीच्या दिवशी कशाला लागू? हा, गणपती सांगतो का काम करू नका म्हणून? नाही म्हणजे मला नवरे सरांना विचारायला पाहिजे म्हणून म्हणलं. अरे नवऱ्यांना मी विचारलंय. ऍक्च्युली नवरेच मला म्हणाले की तांगडे तुला फाईल काढून देईल म्हणून. मग आधी नाही का सांगायचं? मग ओरडतोस का असं? चला ना तिथून. चल 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 चल. या या या. मॅडम एक विचारू का? काय? कुठली फाईल पाहिजे तुम्हाला? नशीब शोधाशोध करण्याआधी विचारलंस ते. हे बघ, आपण एखादा एम्प्लॉय जॉईन झाल्यानंतर त्याची डॉक्युमेंट्स घेतो, ती ज्या फाईल मध्ये ठेवतो ती फाईल. बर. रजनी मॅडम, तुम्ही एक्झॅक्टली कधी जॉईन झाला होता? तांगडे नाही म्हणजे शोधायला बरं पडेल हो म्हणून विचारलं. नाही नाही, तू कशाला शोधत बसतोस एवढं सगळं? मग तू फक्त फाईल काढून दे मला, मी बघते ना. अरे खरंच. अरे तांगडे, सॉरी. उचलतो उचलतो मॅडम. नाही नाही, तू फाईल बघ, मी बघते. तांगडे, अरे हे अविनाश सरांचं आहे. हे जरा नीट जपून ठेव बरं. अरे बापरे. इथे तिथे ठेवशील आणि नवऱ्या सरांची बोलणी खाशील. नवरे रजनी मॅडम. हा, सापडलं? वा, मी बघते. बघा ना मॅडम. मी बघते. ओके मॅडम, बघा मी आहे. थँक्यू. सारिका रजनी. आदिती दाभोळकर. पत्ता सावली, प्लॉट नंबर 65, महंत रोड, विलेपार्ले ईस्ट, मुंबई. आणि बरं का केतकर, एके वर्षी आमच्या चाळीतल्या गणेशोत्सवात वेशभूषा स्पर्धेसाठी आम्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्वे हा विषय ठेवला होता. हो, हा. आणि कोणी शिवाजी केला होता, संभाजी, कोणी झाशीची राणी. आणि तुला आठवतं वर्षा, त्या पाटलांच्या सुरेशनी औरंगजेब केला होता. हो, त्याची दाढीच पडली होती. एकदम फजिती झाली सगळी. हो, पण जयनी जो बाल शिवाजी केला होता ना, त्याला बाकी तोड नाही. हो, पहिलं बक्षीस मिळालं होतं. पहिलं बक्षीस. अरे या जय, तुझ्याविषयीच चालल्या होत्या गप्पा. काय ऑफिस मधली गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली व्यवस्थित? छान झाले. अरविंद काकांच्या मुलीने उकडीचे मोदक पाठवलेत.
हो, नंदिनी मॅडमना वेळ नसेल मिळाला नाही ऑफिसच्या कामामुळे. अण्णा, प्रसाद आणलाय, मी प्रसाद देते. आज महत्वाचा पुरावा मिळेल मला, कदाचित फायनल. जय, मग तुला सांगेन फोन करून तुझ्या लाडक्या मैत्रिणीचे प्रताप. जय, फोन उचल. हा फोन का नाही उचलत आहे? मला पहिल्यांदा ही बातमी याला सांगायची आहे खरं तर. भाऊ, चाळ रिडेव्हलपमेंटला गेली असं कळलं. हो, आम्ही सगळे आता नवीन जागा शोधतोय भाड्याने. मग कधी बिल्डिंग कधी उभी राहणार आहे? तर राहील तेव्हा राहील. मी तर म्हणतो चाळीतली रूम विकून आता विरारलाच घर शोधावं, या परशासारखं. म्हणजे परशा, तुझ्या जवळ येईन मी अगदी. काय मुलाच्याच नावानं घेऊन टाकतो. अहो, नाही तर आपण गेल्यावर कोण करत बसणार हे सगळं? नको, हा, सदा अशी चूक करू नकोस. नाही, एकदम बरोबर आहे अण्णा. काय आपल्या नंतर आपल्या मुलांना सगळं मिळणारच असतं. आधीच द्यायचं कशाला? एकदा त्यांच्या नावावर झालं की मग आपली किंमत त्यांच्या लेखी शून्य होते. आपल्याकडेच पाठ फिरवतात मग. आता काही जण अपवाद असतात. पण काहीतरी पण काळजी घ्यायला हवी. हो हो, हे देखील खरंच आहे. निघतो आता आम्ही, नाहीतर उशीर होईल. नाही, येत जा अजून मधून. हो हो. काय गणपतीचं निमित्त होतच, पण असंही येत जा अगदी निर्धास्तपणे. हा, काय रे सुहास? हो काका, येईन. हा, बर बर, मला भेटायला येत जा. हा, मित्रांना बाहेर भेटला तरी चालेल. हो काका. चला, येतो. हा, या या. येतो काका. हो. जय. अण्णा, नाही तुम्ही पण आराम करा. काही सकाळपासून आराम झाला नाही. संध्याकाळच्या आरतीला बाहेर पडा एकदम आता. जय, फोन उचल, फोन उचल.
अरे यार, नेमका महत्वाच्या वेळेला फोन कट करतो हा नेहमी. एनिवे पण असू दे. आता कळेल अदिती दाभोळकरचं खरं रूप, तेव्हाच फोन उचल. विलेपार्ले ईस्ट. हा चला. किती छान वाटतंय ना जय. मस्त असं प्रसन्न वाटत. काही दिवसाची धावपळ, आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय ते सगळं विसरायला झालं. खरंय, बाप्पाच्या येण्याने सगळं बदलून गेलंय. अर्थात बाप्पाची कृपा आहेच. अण्णाही खुश दिसतात ना. नुसते खुश? अरे उत्साह पाहिलास का त्यांचा? मी अण्णांना असं कधीच पाहिलं नव्हतं. आपल्या चाळीतल्या गणपतीची सगळी तयारी अण्णा करायचं. पुढे वय, मग परिस्थिती, यामुळे सगळा घोळ झाला. पण आज त्यांना पाहून ना मला सगळे जुने दिवस आठवले. ह्या सगळ्यात बाप्पाची जेवढी कृपा आहे ना, तेवढाच काका काकूंचा सुद्धा हात आहे. मला काय वाटतं माहितीये, ही अशी माणसं आपल्या आयुष्यात त्यांनीच पाठवली. पण चुकलो तर आपल्याला बरोबर मार्ग दाखवायला, आपल्याला सांभाळून घ्यायला, नेहमी आपली काळजी घ्यायला. लहानपणी ना अण्णा मला सांगायचं, ह्या गणपतीच्या दिवसातच, हा बाप्पा आहे ना, तो सगळ्यांवर लक्ष ठेवून असतो. आज या अशा माणसांमुळे मला अण्णांचं तेव्हाचं म्हणणं पटतंय. अगदी खरंय तुझं. आता हेच बघ ना, आपल्या आयुष्यात आतापर्यंत काय कमी संकट आली का? मागे वळून बघताना सुद्धा भीती वाटते. पण तरीही मागे बघावंसं वाटतं. त्यांचा जिव्हाळा, त्यांचं प्रेम, त्यांची काळजी, खरंच त्यापुढे ही सगळी संकट छोटी वाटतात. पण भीती सुद्धा वाटते. कसली भीती आता अदिती? अरे आपल्या एखाद्या चुकीमुळे ही माणसं आपल्यापासून दुरावली तर? ह्या दुराव्याची भीती नेहमी मनात असते. बाप्पाचरणी मी हीच प्रार्थना करणार आहे की असा दिवस आपल्यावर कधीच येऊ नये. आणि मला काय वाटतंय माहितीये अदिती, म्हणजे माझं मन मला असं सांगतंय की या वर्षी आपल्या सगळ्या इच्छा, आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती बाप्पा आपल्याला नक्की देणार. जय, मगाशी फोन कोणाचा येत होता? तू कट केलास? आणखी कोणाचा? रजनी. अरे मग तू फोन घेतला का नाहीस? बघायचं ना तिला काय बोलायचं होतं ते. तिला काय बोलायचं असणार अदिती? तिला काहीतरी बरळायचं असेल आणि ते ऐकायला कोणीतरी हवं म्हणून मग केला फोन. हे बघा अदिती, मला आजच्या चांगल्या दिवशी ना कुठलंही टेन्शन नकोय आणि तुलाही नाही द्यायचंय. बस बस बस. हा हे घ्या.
बोला मॅडम, कुणाला भेटायचं? मला अदितीला भेटायचं होतं. पण अदिती बेबी तर इथे नसतात, ते अमेरिकेला गेले आहेत. अमेरिकेला? एक मिनिट. मला सांगा, तुम्ही याच अदिती बद्दल बोलताय? हो, याच अदिती मॅडम. अच्छा, अमेरिकेला का? मला भेटायचं होतं खरं तर तिला. पण मग इथे कोण असतं? त्यांचे आई वडील राहतात. अच्छा. अदितीचे वडील म्हणजे काय ना, अदितीच्या वडिलांचं नाव? त्यांचं नाव बाजूला मॅडम, साहेब आले. म्हणजे अदितीचे बाबा का? हो हो. हा हा. म्हणजे खरंच दाभोळकरांची मुलगी आहे? सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ निष्ठा फळांची, जय देव जय देव. आदिती दाभोळकर वाचायलाच हवी. मुलगी आहे ती माझी, मुलगी आहे ती माझी, मुलगी आहे ती माझी. बरं अदिती, बाबा काय करतात ग तुझे? बिझनेसमॅन आहेत ते. तू तर म्हणाली होतीस की आत्ताच नोकरीवरून रिटायर झालेत म्हणून. क्लायंटला कन्व्हिन्स करायचंय. जुन्या कोण आहे पहिला क्लायंट? काय नाव त्यांचं? अनिल दाभोळकर. अदिती, ते पण दाभोळकर आहेत? म्हणजे तुझे कोणी नातेवाईक आहेत का? अहो, माझ्या घरनं आलाय डबा. आपल्या घरचंच आहे असं समजून खा. वा, हे घे हे घे हे घे. माझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मिस अदिती, तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे? मुलगी आहे ती माझी, मुलगी आहे. बरं अदिती, बाबा काय करतात ग तुझे? बिझनेसमॅन आहेत ते. अहो, माझ्या घरनं आलाय डबा. आपल्या घरचंच आहे असं समजून खा.
अदिती अनिल दाभोळकर. अनिल दाभोळकरांची मुलगी, ADMची मालकीण. वा, अदिती खरंच ग्रेट आहेस तू. कोणालाही यातलं काहीही कळू दिलं नाहीस तू. पण दाभोळकर अदितीचे वडील आहेत, तर मग केतकर काका कोण आहेत? आणि वडिलांच्या ऑपरेशनसाठी म्हणून हिने जे कर्ज घेतलं ते वडील म्हणजे कोण? आणि हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नेमकं कोणाच्या नावाचं आहे? तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील अदिती. उद्या ऑफिसमध्ये मी तुझं हे खरं रूप सगळ्यांच्या समोर आणणार.